नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुरारी करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानची सीरीज आपण इथे घेऊन येतोय. हा सामान्य ज्ञान या विषयाचा 5वा भाग असणार आहे. यापूर्वी आपण 4 भाग अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते 4 भाग बघितले नसेल, बघून घ्या. कारण सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो स्पर्धा परीक्षेमध्ये आणि यामध्ये सर्व विषयांचा आपण अभ्यास इथे करून घेतोय. तुम्ही जर नवीन असाल, तर माझ्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा, लाईक करा. कारण तुम्हाला येणारे जे काही अजून यानंतर जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 5 मध्ये बघू विविध देशांचे राष्ट्रीय खेळ. यामध्ये आपण बघू अफगाणिस्तान. अफगाणिस्तानचा बुक्शी. राष्ट्रीय खेळ कोणता आहे? बुक्शी. त्यानंतर भारत पाकिस्तान. भारत पाकिस्तानचा हॉकी. त्यानंतर भारत पाकिस्तानचा हॉकी आणि महाराष्ट्राचं जर विचारलं तुम्हाला तर कबड्डी लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बांगलादेशचा कबड्डी. इथे महाराष्ट्राचा कबड्डी आहे आणि भारताचा हॉकी आहे. पण बांगलादेशचा सुद्धा कोणता राष्ट्रीय खेळ आहे? कबड्डी. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा क्रिकेट हे एक लक्षात ठेवा. जमैका आणि बार्बाडोस यांचा धनुर्विद्या. धनुर्विद्या हे एक लक्षात ठेवा. इस्रायलचा सांघिक फुटबॉल. फुटबॉल हे एक लक्षात ठेवा इस्रायल. मॉरिशसचा फुटबॉल. मॉरिशस आणि इस्रायल फुटबॉल. नेपाळचा दांडी बियो म्हणजे विटी दांडू. विटी दांडू हे एक लक्षात ठेवा. रशियाचा बर्फातील हॉकीसारखा बँडी नावाचा गेम आहे. तो एक खेळला जातं. आइसलँडचा हँडबॉल. आइसलँडचा हँडबॉल. त्यानंतर नॉर्वेचा क्रॉस कंट्री स्कीइंग. क्रॉस कंट्री स्कीइंग. स्पेनचा बैलांची झुंज. बैलांची झुंज स्पेन. त्यानंतर क्युबाचा बेसबॉल. क्युबाचा बेसबॉल हा राष्ट्रीय खेळ आहे. न्यूझीलंडचा राष्ट्रीय खेळ रग्बी आहे. जपानचा राष्ट्रीय खेळ सुमो रेस्टलिंग आहे. त्याच्यानंतर कॅनडाचा बर्फातील हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. चीनचा टेबल टेनिस हे एक लक्षात ठेवा. चीनचा टेबल टेनिस हा राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर व्हेनेझुएलाचा बेसबॉल. त्यानंतर भूतानचं सुद्धा धनुर्विद्या. धनुर्विद्या जमैका, बार्बाडोस आणि भूतान यांचा धनुर्विद्या. असे काही राष्ट्रीय खेळ आपण यामध्ये बघितले. नीट या भारतातील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेच्या नावांचे स्वरूप काय किंवा पूर्ण रूप काय असं जर विचारलं तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने 16वा वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली होती? अरविंद पंगारिया. हे एक लक्षात ठेवा. महात्मा गांधींनी 1938च्या हरिजन अंकात, हरिजन त्यांचा अंक होता, त्या अंकामध्ये कोणत्या संस्थानाच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थांनी सुद्धा करावे असं म्हटलं होतं? ते होतं औंध. हे एक लक्षात घ्या. साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत होते? स्वतंत्र भारत. हे एक लक्षात घ्या. प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबड माती प्रकारची जमीन आढळते? तांबड माती महाबळेश्वर. कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? कोयना नगर 1967. सातारा जिल्ह्यात पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला होता. त्याचं नाव काय आहे? फलटण शुगर वर्क्स. फलटण शुगर वर्क्स. सातारा सातारा सरकारी हायस्कूल मध्ये 1900 मध्ये कोणी प्रवेश घेतला? तर तुम्हाला माहिती असेल साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारी हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय वाई येथे आहे. त्यानंतर कोणती रचना संत रामदासांनी लिहिलेली आहे? रामदासांनी लिहिलेली संत रचना जी आहे दासबोध, मनाचे श्लोक आणि आनंदवन आनंदवन भुवन. एक लक्षात ठेवा. दासबोध, मनाचे श्लोक आणि आनंदवन भुवन. सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी. राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे? IPS लोकांना तिथे प्रशिक्षण दिलं जाते हैदराबाद. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 983 इसवी सन 983 कुठे आढळला? तर श्रवण बेळगोळ. हे एक लक्षात घ्या. त्यानंतर आहे मराठ्यांचा इतिहास. इथे श्रवण बेळगोळ आता सप्तशती नावाचा एक ग्रंथ सापडलेला आहे 2000 वर्षापूर्वीचा. हे एक सुद्धा लक्षात घ्या. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा 2024 मध्ये मिळालेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. मराठ्यांचा इतिहास. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? ग्रँड डफ. ग्रँड डफे किंवा ग्रँड डफ एक लक्षात ठेवा. मराठ्यांचा इतिहास प्रथम कोणी इंग्रजीत ग्रंथबद्ध केला? ग्रँड डफ. त्यानंतर आहे फोर्स वनचे मुख्यालय. फोर्स वनचे मुख्यालय गोरेगाव मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र पोलिसांचे C60 हे दल कशाचा बिमोड करण्यासाठी आहे? तर नक्षलवाद. एक लक्षात घ्या.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाममध्ये. सरहद्द गांधी कोणाला म्हणून ओळखले जातात? खान अब्दुल गफार खान, खान अब्दुल गफार खान. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात येतं? तेलंगणा. हैदराबाद कोणाची राजधानी आहे? तेलंगणाची. किरणोत्साराचा शोध कोणी लावला? हेनरी बेक्सवेल. हेनरी बेक्सवेल यांनी किरणोत्साराचा शोध लावला. फिफा वर्ल्ड कप कोणत्या खेळासाठी खेळण्यात येतो? फुटबॉल. सॉरी, फिफा वर्ल्ड कप कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? फुटबॉलसाठी फिफा वर्ल्ड कप. अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते होते? झोनिया. झोनिया नावाचं फूल होतं पहिले जे अंतराळात फुललं होतं. तेजस काय आहे? तेजस हे लढाऊ विमान आहे. तेजस एक लढाऊ विमान आहे. महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? सातवाहन जे होते महाराष्ट्रावर राज्य करत होते, त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान. त्यानंतर प्रोड्युसर गॅस, इंधनातील घटक कोणते कोणते आहेत ते ओळखा. त्याच्यामध्ये असतो कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर आहे 1 टेराबाइट. 1 टेराबाइट म्हणजे 1 TB म्हणजेच किती असते? तर 1024 गिगाबाइट. गिगाबाइट नंतर टेराबाइट, हे एक लक्षात घ्या. स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पॅन संदर्भात विधान करा. परमानंट अकाउंट नंबर. पॅन म्हणजे परमानंट अकाउंट नंबर. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील रिकामी जागा ही सर्वात मोठी बँक आहे. सध्या कोणती बँक आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? जस्त. जस्त काय करतो? लोखंडावर गंज लागू देत नाही. जीवाश्म इंधन कोणते असते? पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन आहे. समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होते. समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या समुद्रकडा कशामुळे तयार होते? तर खननमुळे. पालघर जिल्ह्यामध्ये सूर्यमाड हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते कोणत्या तालुक्यात येते? तर मोखाडा या तालुक्यामध्ये येते. सूर्यमाड कुठे थंड हवेचं ठिकाण आहे? पालघर जिल्ह्यामध्ये. एक सुद्धा लक्षात घ्या. पालघर जिल्ह्यातील रिकामी जागा हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. मग पालघर जिल्ह्यामध्ये कोणतं मत्स्य व्यवसाय प्रमुख केंद्र आहे? सातपाटी. सातपाटी कुठे येते? पालघर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? बृहमुंबई. त्याच्यानंतर आहे 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून कोणी उद्गार काढले होते? सावरकर. विनायक दामोदर सावरकर. जोसेफ मॅझिनीचे चरित्र हे कोणी लिहिलं होतं? सावरकर. त्यानंतर आहे भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं. प्राथमिक रंग कोणता असतो? तानापी ह नि पाजा. हे एक लक्षात ठेवा. सप्तरंग तानापी ह नि पाजा. त्याच्यानंतर पदार्थाच्या सर्वात लहान कणाला अणू असं म्हटलं जातं. पदार्थाचा सर्वात लहानात लहान कण जो असतो त्याला अणू असं म्हटलं जातं. भारताच्या भूसीमा 7 देशांना भिडतात. म्हणजे 7 देशांना भारताची भूसीमा लागलेली आहे. हे एक लक्षात ठेवा. ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. इंद्रधनुष्य हे कशाचं उदाहरण आहे? अपस्करण विज्ञानामध्ये विचारलं जातं. भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर गंगा नदीमधील डॉल्फिन. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ जे आहे तर ते कुठे येतं? वणी, नाशिकमध्ये सप्तशृंगी अर्धपीठ. पोलीस खाते हा राज्यसूचीतील विषय आहे. म्हणजे 3 अनुसूच्या केलेल्या आहे. पहिली सूची जी असणार आहे केंद्र सूची, दुसरी राज्य सूची, तिसरी समवर्ती सूची. तर राज्य सूचीमध्ये जे महत्वाचे विषय आहे स्थानिक लेवलला ते टाकलेले आहेत. त्यातला हा एक विषय आहे. एक लक्षात ठेवा. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यामध्ये झाली होती. पानिपतची तिसरी लढाई. अहमद शाह एक लक्षात ठेवा आणि मराठे. स्वतंत्र भारत झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आचार्य JB कृपलानी. एक लक्षात घ्या. कलिंग युद्धाची नाव कोणते होते? कलिंग युद्ध अशोक सम्राट. हे एक लक्षात घ्या. संबंधित नाव कोणाचं होतं? अशोक सम्राट. BS3 आणि BS4 सध्या चर्चेत आहे. यातील BS म्हणजे काय? भारत स्टेज. हे एक लक्षात ठेवा. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने दिला होता? तर भारत. म्हणजे स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला? भारत. सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय होते? सेवाग्रामचे सेगाव. हे लक्षात ठेवा. सेवाग्रामचं सेगाव. किबलुलू जमाती कोणत्या देशात आढळतात? किबलुलू जमाती केनियामध्ये आढळतात.
वासा शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? बिस्तुला. इंटरनॅशनल फूड फॉर ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रोममध्ये. रोममध्ये कशाचं आहे? फूड फॉर ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट याचं मुख्य कार्यालय आहे रोममध्ये. पलामू. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात येतं? झारखंडमध्ये. तिरुचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? कावेरी. मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी. मिनी ही अरुणाचल प्रदेश राज्याची भाषा आहे. लक्षात ठेवा. सादिक अली खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते? विनाशी. सादिक अली खां विनाशी संबंधित. बेडसा ही गुफा कोणत्या जिल्ह्यात येते? बेडसा ही पुणे जिल्ह्यामध्ये येते. माळशेज घाट कुठून कुठे जातो? आडेफाटा कल्याण मार्गावर माळशेज घाट येतं. आडेफाटा कल्याण मार्गावर माळशेज घाट. अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण धुळे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प. कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प बिहार राज्यामध्ये. महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉर्मन याला मान्यता दिलेली आहे. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तपकिरी क्रांती म्हटलं तर चामडे उत्पादनाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिले वायफाय गाव कोणते होते? नागपूर जिल्ह्यातील पाचगाव. भारतातील पहिले वायफाय गाव म्हटलेलं आहे इथे तर नागपूर जिल्ह्यातील पाचगाव. अभिनव भारत ही क्रांतिकारी संस्था राष्ट्रवादाशी संबंधित होते. जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश बेल्जियम. सर्वाधिक कॅशलेस व्यवहार बेल्जियमचे. जगातील पहिल्या हायड्रोजनची रेल्वेचे जे उद्घाटन झाले ते जर्मनीमध्ये. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी. एक लक्षात ठेवा. सलाबत खानचा मकबरा कोणाचे वास्तविक नाव आहे? सलाबर खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? चांदबिबी महाल. एक चांदबिबी महाल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावतीमध्ये. त्यानंतर आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का. चिल्का काय आहे? खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं ओरिसामध्ये आहे आणि गोड्या पाण्याचे म्हटलं असतं तर उलर लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे जर्मनी या देशाची राजधानी कोणती? बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती? नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, टायगर. पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? तमिळनाडूमध्ये. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा. एक लक्षात ठेवा. सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? एक तुम्हाला माहिती असेल राजस्थान. त्याच्यानंतर आहे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणामध्ये. लोणार हे लक्षात ठेवायचं. लोणारवर प्रश्न विचारला जातो उल्कापातामुळे निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं इथे गोड्या करू शकते पण ते चुकीचं होईल. खाऱ्या पाण्याचं लक्षात ठेवायचं. कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणामध्ये. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग मध्ये आहे. त्याच्यानंतर प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? अंतर मोजण्याचे. भारतातील नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं? इथे नौदल म्हटलेलं आहे तर ऍडमिरल. लक्षात ठेवा. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॅम्प्युटर तयार केला? परम. परम हा भारतातील पहिला सुपर कॅम्प्युटर होता. लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती? 1993 मध्ये. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA ची कोणत्या शहरात आहे? MIA चा ऑफिस कोणत्या शहरात आहे? पुणेमध्ये. खरोशी लेणी कोणत्या तालुक्यात येते? औसा. खरोशी औसा. भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? अमृत क्रांती. भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? अमृत क्रांती. अमृत नद्याजोड योजनेला ओळखलं जाते. त्यानंतर आहे महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून? महाराष्ट्राचं पठार म्हटलेलं आहे. कोणत्या खडकांपासून? बेसाल्ट खडकांपासून महाराष्ट्राचं पठार बनलेलं आहे. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? नक्षलवाद बिमोड करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हंट राबवलं जाते. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? राजा राम मोहन राय. आधुनिक भारताचे जे जनक आहे प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन राय. त्यांचं ब्राह्मो समाज एक लक्षात ठेवायचा आणि सतीबंदी कायदा यांनी करायला भाग पाडलं होतं 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेटिंग यांना. महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त असते? फलोत्पादनासाठी. त्याच्यानंतर आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत.
उत्क्रांतीवादाचा सिद्धांत डार्विन यांनी मांडला होता. ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? सेंट पीटर्सबर्ग, सेंट पीटर्सबर्ग, व्हॉल्डी ओस्टॉक हे एक लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक अल्लन हुम यांनी 1884 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती. 85 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, एक लक्षात ठेवा. राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा केला होता? 1920 मध्ये. कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा केला होता? कोणी? राजर्षी शाहू महाराजांनी 1920 मध्ये. पवनधाम आश्रम कोणी स्थापन केलं होतं? आचार्य विनोबा भावे यांचं एक लक्षात ठेवा. भूदान चळवळ वगैरे आणि वैयक्तिक सत्याग्रहातले हे पहिले सत्याग्रही होते, एक लक्षात ठेवा. टाइम पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळवलेले एकमेव भारतीय होते महात्मा गांधी. टाइम पर्सन ऑफ द इयर हे एक लक्षात ठेवा. याचे एकमेव पुरस्कार मिळवलेले व्यक्ती होते महात्मा गांधी. कोणती स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी? स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी पहिली कोणती आहे? आपली INS अरिहंत. अरिहंत लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण होता? दिनकर पाटील. दिनकर पाटील हा प्रथम महाराष्ट्र केसरी होता. देशातील दहशतवादी संघटनांचा तपास, देशातील म्हटलेला इथे देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती होती? NIA. केंद्रीय यंत्रणा कोणती होती? NIA. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सिकंदराबाद. दक्षिण मध्य म्हटलेलं आहे, रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद. भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा, भारतात म्हटलेला आहे महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? चेलानी नसरी. भारत कृषक समाजाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक. त्याच्यानंतर आहे सचिव, याला आपण सचिव सुद्धा म्हणतो, ग्रामसचिव. मधुमेह हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आपल्या सगळ्यांना माहिती असेल, इन्सुलिनमुळे. इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोल पॅरिस मध्ये, लिओन इथे. राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा नागपूर. त्याच्यानंतर कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून क्रेडिट कार्डचा वापर केला जातो? सुधारक गोपाळ गणेश आगरकर, एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे डेबूजी झिंगरूजी जानोरकर, संत गाडगेबाबाचं नाव आहे, एक लक्षात ठेवा, अमरावती जिल्हा. 1925 मध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी गटाशी संबंधित क्रांतिकारी संघटना कोणती होती? तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्रिटन मधील मजूर पक्षाचे पंतप्रधान कोणी 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती? क्लेमेंट ॲटली यांनी घोषणा केली होती. पंतप्रधान होते ते ब्रिटनचे, त्यांनी म्हटले होते, मजूर पक्षाचे होते. त्यांनी निवडणुका सुरू होत्या इंग्लंडमध्ये आणि तिथे घोषणा केली होती त्यांनी की भारताला 1948 पूर्वी स्वातंत्र्य देऊ. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मताई हे भारताचे स्वतंत्र पहिले अर्थमंत्री होते. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी सुबोध पत्रिका चालवलं होतं. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खोपोली हे जलविद्युत केंद्र आहे. खोपोली कुठे येतं? रायगडमध्ये जलविद्युत केंद्र. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटक प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी आहे किंवा कुठे पूर्ण झाला? गुहागर. कोणता आहे? गुहागर. पहिला वन पर्यटक प्रकल्प आहे. वन पर्यटन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? समुद्र किनाऱ्यावर रत्नागिरीमध्ये गुहागर येते. कोकणातील ज्या नद्या आहेत त्या सह्याद्री पर्वतामुळे काय झालेलं आहे? विभाजन झालेलं आहे. या शहरास महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोणत्या शहरास? इचलकरंजी. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? चंदीगड एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि 2 राज्यांची राजधानी सुद्धा आहे, पंजाब आणि हरियाणा, हे एक लक्षात ठेवा. मध्यवर्ती स्थानामुळे कोणत्या शहर? भारताचं मध्यवर्ती स्थान 0 माइल कुठे आहे? नागपूरमध्ये. या मध्यवर्ती स्थानामुळे देशातील हवाई, लोह आणि राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनाचे महत्वाचे केंद्र झालेलं आहे नागपूर, हे एक लक्षात ठेवा.
ब्रह्मपुत्राच्या नदीपात्रात गाळ निक्षेपणामुळे माजुली हे एक बेट तयार झालेलं आहे. ते जगातील सर्वात मोठं नदी बेट आहे. माजुली हे काय एक जिल्हा सुद्धा घोषित केलेला आहे माजुली बेटाला. हे नदीपात्रातील जगातील सर्वात मोठं नदीपात्रात गाळ जमा झाल्यामुळे तयार झालेला बेट आहे. सरनाम्याला 3 नावांनी ओळखलं जातं. 3 नावं कोणती कोणती आहेत? सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, एक उद्देशपत्रिका आणि सरनामा. हे 3 नावं लक्षात ठेवायची. सरनामा, प्रस्तावना आणि उद्देशपत्रिका. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. जे पहिली 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं होतं दिल्ली येथे. तर त्याचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. ग्राम पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याकामी पोलीस पाटलास कोण मदत करत असते? कोतवाल. कोतवाल हा काय करत असते? पोलीस पाटलास ग्राम पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मदत करत असते. टॅक्स हेवन हे कोण टॅक्स हेवन देश कोणता? मॉरिशस. टॅक्स हेवन देश कोणता आहे? मॉरिशस. डीएमके पक्षाचे संस्थापक अण्णादुराई डीएमके पक्षाचे संस्थापक आहे. बॅरेन ज्वालामुखी हे अंदमान निकोबार बेटामध्ये येतं. त्याच्यानंतर कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? विषुववृत्त. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी. एक लक्षात ठेवा. दक्षिण टोक कोणतं आहे? कन्याकुमारी. म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आहे कन्याकुमारी. भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच शिखर केटू. भारतीय म्हटलेलं आहे केटू. भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? केटू. आणि जगातलं म्हटलं असतं तर तुम्हाला माहिती आहे एव्हरेस्ट. हे एक लक्षात ठेवा. भाकरा नांगल हा सतलज नदीवर. कोणत्या नदीवर आहे? भाकरा आणि नांगल हरियाणा पंजाबमध्ये प्रकल्प आहे सतलज नदीवर. त्यानंतर बघू आपण बिहू. बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू नृत्य आसाम राज्यातील आहे. आसाममध्ये बिहू हे नृत्य आहे. हे तिथलं खूप प्रसिद्ध नृत्य आहे. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणत्या आहे? अरावली पर्वतरांगा. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? भंडारा. तलावांचा जिल्हा गोंदिया भंडारा. तलावातील मासेमारी भंडाऱ्यामध्ये केली जाते. महाराष्ट्रातील संत्र्यांसाठी कोणता जिल्हा आघाडीवर आहे? नागपूर. जगभर प्रसिद्ध आहे नागपूरची संत्र. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कुठे आहे? सांगली जिल्ह्यात. सांगली जिल्ह्यात हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे महाराष्ट्रामधली. भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक आले होते? पोर्तुगीज. पोर्तुगीज भारतात सगळ्यात अगोदर आले होते. पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झालं होतं? 1914 ते 18च्या दरम्यान. 1914 ते 18च्या दरम्यान. कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? जर्मन विचारवंत होता. कार्ल मार्क्स. दास कॅपिटल त्यांचा ग्रंथ लक्षात ठेवायचा. त्यांनी श्रीमंत वर्गावर कठोर टीका करून मजुरांना त्यांनी सहकार्य केलं होतं. एक लक्षात ठेवा. मजूर वर्गाला क्रांतीचा मार्ग सुचवला होता. त्याच्यानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रसंघाची निर्मिती 1920 ला झाली. अडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशाचा हुकुमशहा होता? जर्मन देशाचा. एक लक्षात ठेवा. भारतीय अनुयुगाचे जनक डॉक्टर होमी भाभा. परराष्ट्र धोरणातील जे पंचशील तत्वे होते ते कोणत्या पंतप्रधानांनी मांडले होते? पंडित नेहरू. कोणासोबत होते? चीन सोबत. त्याच्यानंतर 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार हे येथील शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले होते. शिशिर कुमार. एक लक्षात ठेवा. 1942 नंदुरबारचे होते ते. एक लक्षात ठेवा. 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. फैजपूर हे ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन होतं जे पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंताचे काम कोण बघायचे? काम काय होते? परराज्यांशी संबंध ठेवणे हे सुमंताचं काम होतं. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीवर ग्रंथ रचला होता. कोणी लिहिला होता? छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते होते? दी बेंगल गazette हा भारतातील प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र होतं. तापी पूर्णा खोरे खचदरीचा भाग आहे.
काय आहे? खसदरीचा भाग आहे. जळगाव जिल्ह्यातील फेकरी, फेकरी येथे काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र आहे. मंगळ हा काय आहे? अंतर्ग्रह आहे, एक अंतर्ग्रह. भारताच्या मध्यातून काय गेलेले आहे? भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. एक लक्षात ठेवा, मध्यातून कर्कवृत्त. आंतरराष्ट्रीय वॉर रेषेची आंतरराष्ट्रीय वॉर रेषेची हे रेखावृत्त संबंधित आहे कितीशी? 180 अंशाशी. इचलकरंजीला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणतात. महापौर महापौर जे असतात ते आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देत असतात. यांना लक्षात ठेवायचं, विभागीय आयुक्ताकडे महापौर काय करतात? राजीनामा देत असतात. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पोर्तुगाज कोणत्या पोर्तुगाज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग शोधला होता? वास्को द गामा. आपल्या सगळ्यांना माहिती असेल वास्को द गामा. 1498 मध्ये वास्को द गामाने काय केलं होतं? पोर्तुगीज खलाशी होते, भारताकडे येण्याचा मार्ग शोधला होता. रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? पश्चिम बंगालमध्ये. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? लॉर्ड डलहौसी. जे विधवा जो पुनर्विवाह आहे त्याला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? लॉर्ड डलहौसी यांनी. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली होती? बराकपूर छावणीमध्ये. त्यानंतर विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम काढलं होतं? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. महर्षी धोंडो केशव कर्वे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. एक लक्षात ठेवा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? ज्याच्यातूनच राष्ट्रीय काँग्रेसची आणि राष्ट्रीय संघाची स्थापना झाली होती. हे काय होतं? सुरेंद्र बॅनर्जी यांनी अखिल भारतीय परिषद भरवली होती कोलकाता येथे 1883 मध्ये. ॲलन हुम वगैरे तिथे सोबत होते. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयनी केली होती? कर्झन यांनी. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती. अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ राबवली होती? लोकमान्य टिळक. एक लक्षात ठेवा. महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली होती? दक्षिण आफ्रिका. 1915 ला भारतामध्ये वापस आले होते. एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1920 ला असहकार चळवळ, 1920 ला असहकार चळवळ, 1930 ला सविनय कायदेभंग, 1942 ला चले जाव आंदोलन. हे तुम्हाला महत्वाचे जे घटनाक्रम आहे ते लक्षात ठेवायचं. नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? नांदेड हे शहर आहे कोणत्या नदीकाठावर आहे? गोदावरी नदीकाठावर. प्रकाशाच्या अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? अपस्करण. म्हणजे प्रकाशाच्या अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण म्हणजे जे विभक्तीकरण करण्याचा जो नैसर्गिक घटना जी होते त्याला आपण काय म्हणतो? अपस्करण. प्रकाशाचे अपस्करण. मानवातील जठराचा आकार मानवातील जठराचा आकार सर्वसाधारणपणे इंग्रजीतील जे या अक्षराशी मिळता जुळता असते. कोणत्या अक्षराशी मिळता जुळता असतो? आपल्या जठराचा आकार असतो जे सारखा. अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने काय कार्य होतं? विचार प्रक्रिया. जे आपण मानवी हृदय हे किती कप्प्याचे बनलेले असतं? तर 4 कप्पे. एक लक्षात ठेवा. मानवी हृदय जे आहे ते 4 कप्प्याचे बनलेले असते. वनस्पतींकडून पाण्याचे जे उत्सर्जन होण्याची जी क्रिया आहे तिला आपण बाष्पोत्सर्जन म्हणतो. काय म्हणतो? बाष्पोत्सर्जन. माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले होते? म्हणजे निजामाला जे पैठण जवळील कोणतं ठिकाण होतं जिथे माधवराव पेशवे यांनी पराभूत केलं होतं? राक्षस भुवन मध्ये लक्षात ठेवायचंय, पैठण जवळ. शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती? शाहिस्ते खानाची. एक सगळ्यांना माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकला आणि तिथे शाहिस्ते खानाची बोट तोडली होती. अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले? फतेपूर सिक्री. फतेपूर सिक्री हे अकबराने आग्र्याजवळ वसवलेलं नवीन शहर होतं. आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती आली होती? जपानमध्ये. औद्योगिक क्रांती कोणत्या देशात आली होती सर्वप्रथम? आशिया खंडामध्ये, जपानमध्ये. एक लक्षात ठेवा. आणि जगामध्ये म्हटलं तर इंग्लंडमध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांती आली होती. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? रेड इंडियन. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना रेड इंडियन म्हणतात. व्होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? कॅन्डिड.
कॅन्डिड हे व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव आहे. चितगाव येथील शस्त्रगाव, चितगाव जे आहे तेथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सूर्यसेन, हे एक लक्षात ठेवा. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी वर्मा, श्यामजी कृष्ण वर्मा, एक लक्षात ठेवा. इंडिया हाऊसची लंडन मध्ये जी स्थापना झाली होती ती कोणी केली होती? श्यामजी कृष्ण वर्मा, श्यामजी वर्मा, एक लक्षात ठेवा. इंडिया हाऊस. रॉलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919. जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता, एक लक्षात ठेवा. 6 एप्रिल 1919. सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? सपाट आरसे. सपाट आरसे सौर ऊर्जेमध्ये वापरले जाते, सौरभट्टीमध्ये वापरले. भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला होता? थुंबा. भारताने पहिला जे अग्निबाण सोडला होता तो थुंबा या ठिकाणावरून 1969 मध्ये सोडला होता, एक लक्षात ठेवा. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र 1971 मध्ये उभारण्यात आले? कोणते उभारण्यात आले? श्रीहरिकोटा, एक लक्षात ठेवा. सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते? दमट. सुती कापडसाठी दमट. सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला होता? सार्क, भारत. वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राज्याकडून व्यापारी परमिशन मिळवली होती? सुरत. 1498 मध्ये वास्को द गामा आला होता. त्याने सुरत कडून काय केली होती? कालिकत येथील व्यापार करण्याची परमिशन मिळवली होती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश म्हणून ओळखला जायचा? निद्रिस्त. त्यानंतर आहे इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती? झामोरीन या राजाकडून. कोणत्या बादशाहकडून म्हटलेलं आहे इथं? जहांगीर बादशाहकडून. जहांगीरचा बादशाह जो होता झामोरीन याच्याकडून काय केलं होतं? वकार स्थापन करण्याची परमिशन मिळवली होती इंग्रजांनी, एक लक्षात ठेवा. कैसर विल्यम दुसरा कोणत्या देशाचा सम्राट होता? जर्मनीचा. कैसर विल्यम दुसरा जर्मनीचा सम्राट होता. बाल्कन प्रदेश कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? तुर्कस्तान. बाल्कन प्रदेश तुर्कस्तान. आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती? पितृसत्ताक होती. पितृसत्ताक ही आर्यांची कुटुंब व्यवस्था होती. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेमध्ये आपले विचार मांडले? पाली भाषा, एक लक्षात ठेवा. मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिद्ध आहे? कोण प्रसिद्ध आहे? मोनालिसा हे जी चित्रकृती केलेली आहे हे कोणी केलेली आहे? ते आहे लिओनार्दो द व्हिन्सी. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला होता? कोपर्निकस. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कोणाची शिकवण होती? भगवान बुद्धांची. बहुजन हिताय बहुजन सुखाय. इंडियन व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली होती? होमर. इंडियन व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती होमर यांनी केली होती. त्यानंतर बघू आपण ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? ऑलिम्पिया याच्यामध्ये ग्रीक जी राज्यातील खेळाडू होते ते एकत्र कुठे खेळायला यायचे? ऑलिम्पियामध्ये. ग्रीकांनी कोणता नाट्य प्रकार साहित्यात रूढ केला होता? शोकांतिका. ग्रीक जे आहे त्यांनी कोणता नाट्य प्रकार साहित्यात रूढ केला होता? शोकांतिका. भव्य स्नानगृहाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? मोहनजोदडो. एक लक्षात ठेवा, मोहनजोदडो हे भव्य स्नानगृह आढळलं होतं हडप्पा संस्कृतीमध्ये. हडप्पा संस्कृतीविषयी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? नागर संस्कृती, नागरी भाग होती. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? लोथल. प्रचंड गोदीचे अवशेष कुठे? लोथलमध्ये. आर्यांचा ग्रंथ कोणता होता? ऋग्वेद. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? विहीर. महाराष्ट्रातील सर्वाधिक जे क्षेत्र आहे ते जलसिंचन कोणत्या क्षेत्रात आहे? विहीरमध्ये. जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरीमध्ये. महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे किंवा अग्रेसर आहे? चंद्रपूरमध्ये. महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, लक्षात ठेवा. तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेने? पश्चिम. लक्षात ठेवायचं, तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार म्हणून पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आणि तापी नदी आहे, लक्षात ठेवा. प्लास्टिक मनी क्रेडिट कार्डला ओळखलं जातं.
रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना, रत्नागिरी जिल्हा लक्षात ठेवा, असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कोणते आहे? पोपडी, पोपहडी, एक लक्षात ठेवा. कोयना प्रकल्पाचाच एक भाग आहे जलविद्युत केंद्र आहे पोपडी. कोयना, रत्नागिरी. पिनकोड मधील पहिला अंक काय असतो? प्रादेशिक विभाग असतो. पिनकोड मधील पहिला अंक प्रादेशिक विभाग. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहे? पंडित महादेव शास्त्री जोशी. पंडित महादेव शास्त्री भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत? गौतम बुद्ध यांचे स्थान कोणते होते? लुंबिनी येथे त्यांचं काय झालं होतं? गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. युग प्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव दामले, कृष्णाजी केशव दामले, केशवसूत यांचे जन्म ठिकाण कोणतं होतं? मालगुंड. मालगुंड हे केशवसूतांचं म्हणजे कृष्णाजी केशव दामलेंचं युग प्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारं त्यांचं जन्म ठिकाण होतं मालगुंड. कोकण रेल्वे वसलेला भारतातील पहिले आणि आशियातील तिसरे सर्वात मोठे जास्त उंचीचे पूल कुठे आहे? पानवळमध्ये. पानवळमध्ये काय? कोकण रेल्वेवर असलेले भारतात पहिले व आशियातले तिसरे सर्वात मोठे उंच पूल कुठे होतं? पानवडमध्ये. भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? फ्रान्स सोबत. फ्रान्सकडून राफेल विमानाचा करार केला होता. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? भरत मुनी यांनी नाट्यशास्त्र. पृथ्वी सूर्य स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणी लावला होता? कनक कनक ऋषी यांनी. कनक ऋषी यांनी पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी लावला होता. प्राचीन काळातच पृथ्वीचा स्वतःभोवती परिवलन आणि परिभ्रमणाचा शोध लागला होता. शकुंतलम हे काव्य कोणी रचलं होतं? कालिदासांचं. शकुंतलम. दशम ग्रंथ गुरु गोविंद सिंगांचं. राजा कनिष्क इसवी सन पूर्व 120 ते 62 हा कालावधी राजा कनिष्क एक लक्षात ठेवा होते कुशाण वंशाचे होते. राजवंश कोणता होता त्यांचा? कुशाण वंश. राजा कनिष्क. सुब्रान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? सुब्रान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? धनगर नृत्य. धनगर नृत्याशी सुब्रान हा शब्द संबंधित आहे. नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहे? वि. वा. शिरवाडकर. दलित पॅन्थर चळवळीशी कोणते कवी संबंधित होते? नामदेव ढसाळ. दलित पॅन्थर चळवळीशी कोणते कवी संबंधित होते म्हटलंय? तर नामदेव ढसाळ. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचा नोबेल मिळाला होता? रमन इफेक्ट, सी.व्ही. रमन यांना. ब्रॉड बेस फॅरो, ब्रॉड बेस फॅरो हे तंत्रज्ञान कोणते पीक घेण्यासाठी वापरण्यात येते? भुईमुगासाठी ब्रॉड बेस फॅरो. कोणत्या पिकासाठी बीटी बसिलस ट्युरिन जेनेसिस हे तंत्रज्ञान वापरण्यात येते? बीटी वापरण्यात येते कपाशी. कपाशीसाठी बीटी तंत्रज्ञान. त्यानंतर आहे तेल्या. तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? डाळिंबामध्ये तेल्या रोग होतो. महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्याचा पाऊस जास्त पडत असतो? नैऋत्य. उजनी धरण कोणत्या नदीकाठी आहे? भीमा नदीवर उजनी धरण. कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? कोकण रेल्वे 1998 मध्ये सुरू झाली. कोकण रेल्वे 1998 मध्ये सुरू झाली. भारतातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन कोणते होते किंवा आहे? भारतातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन आहे धूम, दार्जिलिंग मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तोरणा. तोरणा किल्ला जिंकला होता. कोणते पेशवे राऊ म्हणून ओळखले जायचे? कोणते पेशवे राऊ म्हणून? दुसरे बाजीराव पेशवे हे जे होते राऊ म्हणून ओळखले जाते. राव. माझी जन्मठेप विदा सावरकर. एक लक्षात ठेवा कोणत्या क्रांतिकारकाचं हे विदा सावरकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेशमध्ये. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी ईसीजीची तपासणी केली जाते. विद्युत दिव्यांमध्ये टंगस्टन धातूचं तंतू वापरलं जातं वितळू नये म्हणून. मानवी डोळ्यांचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 15 सेंटीमीटर एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष फोर्स पोलीस दलात चालू केली. फोर्स 1 एक लक्षात ठेवा. फोर्स 1 म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील जशी NSG च्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणती फोर्स आहे? N1 फोर्स 1 एक लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट सृष्टीशी संबंधित. त्याच्यानंतर नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. नक्षलबारी, नक्षलबारी. परमवीर चक्र हे देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? परमवीर चक्र. परमवीर चक्र. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी? 1942. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली. त्यांच्यानंतर आहे डेसिबल आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. तंबाखूमध्ये असणारा सर्वात विषारी पदार्थ असतो निकोटीन. एड्स हा कशामुळे रोग होत असतो? विषाणूमुळे. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन असतो, एक लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे? नाशिकमध्ये. त्याच्यानंतर भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर राष्ट्रपती. तिन्ही दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात. अझल अझलन शाह कप अझलन शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. हॉकीशी संबंधित अझलन शाह कप. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? सी 60. हे एक लक्षात ठेवा. सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. सूर्यास सगळ्यात जवळचा ग्रह, सूर्यास म्हटलेला आहे, पृथ्वीच नाही, सूर्यास म्हटलेला आहे सगळ्यात जवळचा बुध. कवी विष्णू वामन शिरवाडकर, वि. शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज. एक लक्षात ठेवा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया. डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू. यशवंतराव चव्हाण विकास शासन प्रबोधिनी. यशवंतराव चव्हाण विकास शासन प्रबोधिनी यशदा कुठे आहे? पुण्यामध्ये. खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले आयुका हे संशोधन संस्था कुठे आहे? पुण्यामध्ये. म्हणजे खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका ही संशोधन संस्था कुठे आहे? पुण्यामध्ये. आंबोली पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात येते? सिंधुदुर्गमध्ये. आंबोली पर्यटन स्थळ कुठे येते? सिंधुली. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? नाथसागर. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? असा प्रश्न आला, नाथसागर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? नांदेडमध्ये. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा गडचिरोली. गडचिरोली. प्रतापगड किल्ला साताऱ्यामध्ये. सादरीच्या उत्पादनासाठी असलेलं प्रसिद्ध ठिकाण सोलापूर. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? पुण्यामध्ये. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? पुण्यामध्ये. केसरी. केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? बाळ गंगाधर टिळक. मराठा आणि केसरी एक लक्षात ठेवा. नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केली होती 2015 मध्ये. माय फ्रोझन टर्बुलन्स इन काश्मीर या पुस्तकाचे लेखक कोण? माय फ्रोझन्स टर्बुलन्स इन काश्मीर या पुस्तकाचे जगमोहन हे लेखक आहे. भावार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वरचं भावार्थ दीपिकेला ज्ञानेश्वरी म्हणून ओळखलं जातं, एक लक्षात ठेवा. जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. जगातील सर्वात उंच, भारतातील नाही, जगातील म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? बाळशास्त्री जांभेकर. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर. जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कुठे आहे? मुंबईमध्ये. जिना हाऊस. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? माजी सरन्यायाधीश. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना बलवंतराय मेहता या समितीने मांडली होती. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबारमध्ये. तोरणमाळ कुठे येतं? थंड हवेचं ठिकाण नंदुरबार. पोलीस पाटी नेमण्याचा अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना आहे. 25 वर्ष पूर्ण झाल्यास साजरा करणारा रौप्य महोत्सव. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अभियान कोणत्या वर्षी? 2005. माहितीचा अधिकार आपण त्याला म्हणत असतो. विंग्स ऑफ फायर म्हणजे विंग्स या पुस्तकाचे लेखक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. विंग्स ऑफ फायर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची जी नेमणूक करत असतात, कोणत्या सभागृहासाठी करत असतात? राज्यसभेवर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? 3रा. म्हणजे पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र. भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण होते? खान अब्दुल गफ्फार खान. एक लक्षात ठेवा, त्यांना भारतरत्न, पहिले बिगर भारतीय मानकरी होते. आर्कटिक महासागरास उत्तर ध्रुवासोबती पसरलेला आहे, म्हणजे उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला महासागर कोणता? आर्कटिक महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. पंढरपूर हे कोणत्या नदीकाठावर आहे? भीमा नदीकाठी. इंद्रायणी भीमा नदीकाठ. तानसा हे धरण कोणत्या ठिकाणी आहे? ठाणे. चिखलदरा पर्यटन कुठे असतं? चिखलदरा अमरावतीमध्ये. माळशेज घाट आडेफाटा कल्याण. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यायचा असल्यास कोणाकडे सादर करावा लागतो? राष्ट्रपती. एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पोलीस व कायदा सुव्यवस्था
पोलीस व कायदा सुव्यवस्था हे घटनेच्या राज्य सूचीमध्ये नमूद केलेले आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. राज्यपाल काय असतात? राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती होती? सत्यशोधक समाज. गांधीजींनी चले जाव लढा कोणत्या वर्षी सुरू केला होता? 1942 मध्ये. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे काय होते? गुरु होते. कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला होता? वास्को द गामा. भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली होती? बाबर यांनी. इंदिरा गांधींच्या आईचे नाव काय होतं? कमला नेहरू. रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडूमध्ये. रामनाथ स्वामी मंदिर म्हणजे रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडूमध्ये. सी व्ही रमन यांचा जन्मदिन भारतात विज्ञान दिन. सी व्ही रमन यांचा दिवस काय? जन्मदिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. संगमरवर संगमरवर राष्ट्रीय रासायनिक दृष्ट्या कॅल्शियम कार्बोनेटचे असते. कशाचे असते? कॅल्शियम कार्बोनेटचे. सिंधुदुर्ग किल्ला कधी बांधला गेलेला आहे? 1667 मध्ये. मराठ्यांचे पहिले आरमार मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते. रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात येते? वेंगुर्लामध्ये रेडी. पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा. नटसम्राट आणि 74वी घटना दुरुस्ती काय? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देणारी 1992 मध्येच. नटसम्राट हे सुप्रसिद्ध नाटक कोणी लिहिलं होतं? कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता होता? हॉकी. हे आपण अगोदर पण बघितलेलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी कोणते पुस्तक लिहिले होते? हिंदू. हिंदू हे पुस्तकासाठी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. एक लक्षात ठेवा. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. कोणत्या दिनांकास राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो? 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती असते. मार्सेस घाट नगर कल्याण दरम्यान आडेफाटा. लक्षात ठेवा. रेड क्रॉस मुख्यालय जिनिव्हामध्ये. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? भारतातील म्हटलेला आहे. समुद्र किनारा कोणत्या राज्याला आहे? गुजरात राज्याला. आणि महाराष्ट्रातील जिल्हा म्हटलं असतं तर रत्नागिरी. पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? अकोल्यामध्ये पारस. प्रख्यात फुटबॉलपटू लिनिओ मेस्सी. मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? अर्जेंटिना मेस्सी. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? पोलीस महासंचालक. एक लक्षात ठेवा. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी 108 क्रमांकावर कॉल करावं लागतं. बनगरवाडी कादंबरीचे लेखक कोण आहे? व्यंकटेश माडगुळकर काय? बनगरवाडी. कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? पक्ष्यांसाठी कोणतं राष्ट्रीय उद्यान राखीव आहे? भरतपूर. हे खूप महत्वाचं आहे. राष्ट्रीय उद्यान आहे आणि पक्ष्यांसाठी राखीव आहे. भरतपूर. नथुला खिंड कोणत्या राज्यात येते? सिक्कीम राज्यामध्ये. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? पुणेमध्ये. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? पुणेमध्ये. प्रकाश संश्लेषणासाठी कोणता पदार्थ आवश्यक असतो? क्लोरोफिल. डेक्कन क्वीन म्हणून रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन पुणे मुंबई. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी. आनंदवन संस्थेची स्थापना वरोरा येथे बाबा आमटे यांनी. चंद्रपूर जिल्हा. लक्षात ठेवायचं बाबा आमटेंचं आनंदवन. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रह नाय. एक लक्षात ठेवा. दक्षता हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित केले जाणारे मासिक आहे. मासिक कोणतं आहे महाराष्ट्र पोलिसांचं? दक्षता. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात? मन की बात. वंदे मातरम हे गीत कोणी रचले? बंकिमचंद्र चॅटर्जी. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तमिळनाडूमध्ये. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? नाशिकमध्ये. आरोग्य विद्यापीठ महाराष्ट्राचं नाशिकमध्ये. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण होती? अरुणिमा सिन्हा. विकलांग महिला होती ती. भारतातील पहिली एव्हरेस्ट शिखर सर करणारी. कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? अॅनाफिलिस डासाची मादी जर चावली. अॅनाफिलिस डासाची मादी चावल्यावर मलेरिया होतो.
पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? उष्ण व कोरडे. उष्ण आणि कोरडे वारे. लू वारे काय? उष्ण व कोरडे. ज्वालागुट्टा. ज्वालागुट्टा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. बॅडमिंटन, ज्वालागुट्टा, विम्बल्डन स्पर्धा कुठे खेळवल्या जातात? विम्बल्डन स्पर्धा कुठे खेळवल्या जातात? इंग्लंडमध्ये. विम्बल्डन स्पर्धा कुठे होते? इंग्लंडमध्ये. गडचिरोली जिल्हा स्थापना कधी झाली? 26 ऑगस्ट. 26 ऑगस्ट गडचिरोलीची स्थापना. आदिवासींचे श्रद्धास्थान बाबलाई देवी. बाबलाई देवी भामरागड तालुक्यात आहे. आदिवासींचे श्रद्धास्थान बाबलाई देवी भामरागड तालुक्यात. आदिवासींचे नेते. आदिवासींचे नेते यांनी कोमराव भीम. कोमराव भीम यांनी हैदराबादच्या निजामाविरुद्ध काय केला होता? लढा उभारला होता. आदिवासींचे नेते होते कोमराव भीम यांनी काय केला होता? हैदराबादच्या निजामाविरुद्ध लढा उभारला होता. त्यानंतर पंडुम हा कशाचा प्रकार आहे? सण. पंडुम काय आहे? सणाचा प्रकार आहे पंडुम. महाराष्ट्र राज्यातील तुळशीवन कुठे आहे? पंढरपूर. तुळशीवन कुठे उभारण्यात येत आहे? पंढरपूर. डेझर्ट इगल दोन डेझर्ट इगल 2 सराव कोणत्या देशांदरम्यान हवाई दलांदरम्यान पार पडला? भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांदरम्यान डेझर्ट इगल 2 सराव पार पडला आणि हा हवाई दलांचा सराव होता. महाराष्ट्रात केवळ महिलांसाठी देण्यात आलेली बस सुविधेचं नाव काय? तेजस्विनी. महाराष्ट्रात केवळ महिलांसाठी बस, तिचं सुविधेचं नाव काय? तेजस्विनी. भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची, नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता हे वृत्तपत्र सुरू केले. बहिष्कृत भारत वगैरे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल? 15 किलोग्रॅम. म्हणजे ज्याचं 90 किलोग्रॅम वजन पृथ्वीवर असणार आहे त्या व्यक्तीचं चंद्रावर वजन किती असणार आहे? कमी असणार आहे, ते म्हणजे फक्त 15 ग्रॅम. अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यात. हरिहरेश्वरला सुंदर समुद्रकिनारा आहे. सुंदर समुद्रकिनारा आहे. लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? नाही, लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय? लांबीनुसार नाईल. त्याच्यानंतर आहे इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचं नाव काय? मोसाद. मोसाद कुठली आहे? इस्रायल गुप्त. टेपेश्वर अभयारण्य कुठे आहे? यवतमाळमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी बौद्ध धर्माची नागपूरमध्ये दीक्षा घेतली होती? 1956 मध्ये. महाराष्ट्र सीआयडी मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी. कोरणी घाट कोरणी घाट गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? गोंदियामध्येच. कोरणी घाट. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे? महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबईमध्ये. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी? चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कधी केलं होतं? 1917 मध्ये चंपारण्य उठाव. त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिरातीतील मसदर हे 100% कार्बन मुक्त शून्य कार्बन स्मार्ट सिटी आहे. शून्य कार्बन. मसदर 100% संयुक्त अरब अमिरात यातलं कार्बन मुक्त देश, कार्बन मुक्त शहर. त्यानंतर आहे 1928 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने, रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वात कोणी? 1928 मध्ये कोळी समाजाने ब्रिटिशांविरोधात उठाव केला होता. 1920 साली हैदराबाद मध्ये निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी? लक्ष्मणराव फाटक यांनी काय केलं होतं? निजाम विजय हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. निजाम विजय हैदराबाद मध्ये लक्ष्मणराव फाटक. त्यानंतर आहे नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं? राजे पंचम जॉर्ज. पंचम जॉर्ज यांनी काय केलं होतं? लंडन येथे 1930 मध्ये, नोव्हेंबर 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचं उद्घाटन केलं. कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश कोणता होता? न्यूझीलंड. न्यूझीलंड हा कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश होता. द प्रिन्स या ग्रंथातून वास्तववादी विवेचन कोणी केलेले आहे? मायकियावेली द प्रिन्स. व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता पाळणार नाही अशी निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये, स्पृश्यता पाळणार नाही, मी व्यक्तिगत जीवनात स्पृश्यता पाळणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले होते? वीरा शिंदे यांनी. कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? प्लास्टिकचे. प्रथिन संश्लेषण क्रियेमध्ये पेशींचा रायबोझोम्स हा घटक महत्वपूर्ण भूमिका निभावत असतो.
संगणकाची स्मृती चिप मुळे वाढवली जाते. चिप मुळे काय होते? स्मृती वाढवली जाते संगणकाची. गीताई हा भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका विनोबा भावे यांनी लिहिली होती. विनोबा भावे यांनी गीता ही समश्लोकी टीका भगवद्गीतेवरील लिहिली होती. आईला समजावून सांगण्यासाठी 3रा वर्ग पास असताना, कोणतेही वर्ग शिकले नसताना, घरी शिकले असताना. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार उपविभागीय अधिकारी. कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? पाणी. पाण्यांना वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते. वैश्विक. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेशमध्ये. बोको हराम ही दहशतवादी संघटना कुठे आहे? नायजेरियामध्ये. नायजेरिया, बोको हराम. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी. मेरी कुठे आहे? नाशिकमध्ये. मेरी नाशिक. अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी नाशिकमध्ये आहे. गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडिया मुंबई येथे कोणत्या वर्षी बांधण्यात आलं होतं? 1911 मध्ये. एक लक्षात ठेवा. महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? रामटेकमध्ये, नागपूर जिल्हा. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? नवेगाव बांध, गोंदिया जिल्ह्यामध्ये. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का. मक्का हे पवित्र ठिकाण आहे मुस्लिम धर्मियांचं. कोणत्या ठिकाणी आहे? सौदी अरेबियामध्ये. सौदी अरेबियामध्ये. ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते? इंदिरा पॉइंट. म्हणजे ग्रेट निकोबार हे बेटातील म्हणजे ठिकाण जे आहे ते भारताचे दक्षिणेकडील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे. ते कोणतं आहे? इंदिरा पॉइंट. कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? केरळ. केरळमध्ये कथकली. त्याच्यानंतर ब्रिटनमधील लंडन हे शहर कोणत्या नदी? थेम्स नदी. कावीळ या रोगाचा शरीरातील कोणत्या भागावर परिणाम होतो? यकृतावर. यकृतावर कावीळाचा परिणाम. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूंचे 2 डोळे. सुंदर वधूंचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली होती? सय्यद अहमद खान यांनी. सय्यद अहमद खान यांनी. दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण होते? आर.सी. दत्त. आर.सी. दत्त यांचं द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक होतं. त्यानंतर आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च. कॉटन रिसर्च कुठे आहे? नागपूरमध्ये. एक लक्षात ठेवा. कॉटन रिसर्च म्हणजे कुठे आहे? नागपूरमध्ये. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला? मॅडम भिकाजी कामा. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? मॅडम भिकाजी कामा. तुंबा. तुंबा हे उपग्रह केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तुंबा केरळमध्ये. तुंबा केरळ. इरई नदी. इरई नदीच्या काठी इरई कोणत्या नदीची उपनदी आहे? इरई. इरई आहे वर्धा. इरई नदीवर चंद्रपूर जिल्हा बसलेला आहे. एक लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण आहे? कन्नमवार. कन्नमवार हे काय? महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री. अंगारताळा हे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? शरद जोशी. शरद जोशी हे अंगारमळा इथे अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? शरद जोशी. झुमर. झुमर हे लोकनृत्य राजस्थानमध्ये. झुमर. त्याच्यानंतर निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद भारतात सामील झालेला दिनांक कोणता होता? 17 सप्टेंबर. म्हणजे 17 सप्टेंबर 1948. आपलं सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून हैदराबादला भारतात सामील करून घेतलं होतं. एक लक्षात ठेवा. 13 तारखेला पोलिस ऍक्शन कारवाई सुरू झाली. 17ला निजामाने हार स्वीकारली. त्याच्यानंतर कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? कोणत्या धातूमुळे? शिशेमुळे. म्हणजे जिथे कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? शिशे. रक्तगटाचा शोध कोणी लावला? लॅन्स स्टायनर. लॅन्स स्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. पांढरा रंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? 7 रंगाचे. सप्तरंग आपण जे बघतो तानापी ह नि पाचा त्या सप्तरंगांपासून पांढरा रंग तयार होतो. महाराष्ट्र राज्यातील राज्य राखीव बल पोलीस कायदा 1951 मध्ये. कधीचा आहे? 1951. राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्रातला. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर. खनिज उत्पादनात अग्रेसर कोणतं? झारखंड राज्य आहे. खनिज सर्वात जास्त उत्पादन कुठं होतं? झारखंडमध्ये. किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने म्हणजे किनारपट्टीला कांदवड वन किंवा दलदल वन हे आढळत असतात. त्याच्यानंतर म्हणजे कांदवड लक्षात ठेवा. दलदल भागामध्ये. भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? माजुली. एक लक्षात ठेवा. जगातील सर्वात मोठा आहे. कोणती खाडी? हे ब्रह्मपुत्रा नदीमुळे. त्याच्यानंतर कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? तेरेकोलची खाडी ही महाराष्ट्र राज्याचे म्हणजे कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे. शेलारखिंड. शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी बाबासाहेब पुरंदरेची शेलारखिंड. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिकमध्ये.
आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? नाशिकमध्ये. क्रिस्टोलोग्राफी कोणत्या विषयाच्या अभ्यासाची आहे? स्फटिकांचा अभ्यास क्रिस्टोलोग्राफी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी, एक लक्षात ठेवा. गावातील जन्ममृत्यू निबंधक कोण असतो? ग्रामसेवक. जन्ममृत्यूची नोंद कोण घेतो गावामध्ये? ग्रामसेवक घेत असतो. भारतात नुकताच जागृत झालेल्या एकमेव ज्वालामुखीचं नाव काय? बॅरन बेट, अंदमान निकोबार बेटामध्ये. एकमेव भारतातील ज्वालामुखी आहे जो जिवंत आहे, बॅरन बेट, अंदमान निकोबार बेटामध्ये. अंदमान निकोबार बेट या केंद्रशासित प्रदेशासाठीचं जे उच्च न्यायालय आहे ते कोलकातामध्ये आहे. सामायिक उच्च न्यायालय आहे कोलकाता. त्यानंतर बघू आपण महाजन अहवाल. महाजन अहवाल कोणत्या विवादाशी संबंधित आहे? महाजन अहवाल महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाशी संबंधित. रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? रक्त अधिक लाल दिसते ऑक्सिजनमुळे. रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? ऑक्सिजन. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूरमध्ये. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय नागपूरमध्ये. यशवंतराव चव्हाण यांनी कोणते पुस्तक लिहिले होते? युगांतर, ऋणानुबंध आणि कृष्णकट. एक लक्षात ठेवा, युगांतर, ऋणानुबंध आणि कृष्णकट. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. हा सातवाहन घराण्यांचा संस्थापक. सातवाहन घराण्याचा सिमुक हा काय होता? सातवाहन घराण्यांचा संस्थापक राजा होता. चतुर्वर्ण चिंतामणी ग्रंथ कोणाचा आहे? हेमाद्रीचा. हेमाद्री 1100च्या कालावधीमध्ये. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी लिहिलं? भाऊ महाजन. त्याच्यानंतर आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? प्लासीच्या लढाईने. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया पुढे बंगालमध्ये घातला गेला? प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला बंगालमध्ये. केसरी या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर. मराठीमध्ये होते एक केसरी. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे होते? सेनापती बापट. महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? साबरमती आश्रमातून, गुजरात येथे. राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणासमोर शपथ घ्यावं लागतं? मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे. मुख्य न्यायाधीश नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात, पण शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कोणाला? राज्यपालांना. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? 2 ऑक्टोबर 1869. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये. कोण घटक राज्यांचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो? भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना संत एकनाथांनी केली होती. भावार्थ रामायण, संत एकनाथ. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? हंटर. महात्मा फुलेंनी हंटर कोणाच्या शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली होती? हंटर कमिशन. कोणते राज्य संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून सिक्कीम घोषित केलेले आहे? कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांती यशस्वी जी झाली होती ती कोणाच्या संबंधित झाली होती? कोणत्या पिकाच्या? गहू आणि भात. शनिवारवाडा हा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? बाजीराव पेशवे यांनी शनिवारवाडा बांधला होता. पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते? पुणे महानगरपालिकेचे बाबूराव सनस. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरॉलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था पुणे शहरामध्ये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरॉलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? पुणे. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? जम्मू काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर आहे 1915 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात कोणी मोहीम सुरू केली? जे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया 1915 मध्ये डॉक्टर अॅनी बेझंट यांनी ब्रिटिशांविरोधात काय केलं होतं? वृत्तपत्रातून मोहीम सुरू केली होती. जांबामुदा प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणता? जांबामुदा. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? कार्बन डायऑक्साईड. जीवाश्म वायूच्या इंधनाच्या ज्वलनामुळे काय होतं? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. सागर जलाची घनता कुठून कुठे वाढत जाते? विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे. सागर जलाची जी घनता आहे ती विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे वाढत जाते. कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र नाही? चंद्र आणि नैसर्गिक उपग्रह नाही. शुक्र या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र नाही. जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संघटना कोणती आहे? WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव कुस्तीमध्ये.
नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहे? नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या? 5 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? केसरीय हिंद. केसरीय हिंद पदवी आत्मसमर्पणासाठी दिली होती असहकार चळवळीच्या वेळेस महात्मा गांधींना. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणतं होतं? दसई. त्याच्यानंतर बुलंद दरवाजा कोणते शहर? फतेपूर सिक्री. त्याच्यानंतर विवेकानंद स्मारक शिला कुठे आहे? कन्याकुमारी, तामिळनाडूमध्ये. आयुर्वेदाचे जनक चरक लक्षात ठेवायचं आहे. लखिना पॅटर्न कशी संबंधित आहे? प्रशासन सुधारणाशी संबंधित. मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात आढळते? बिहारमध्ये. मधुबनी लोक चित्रकला कुठे आहे? बिहारमध्ये. बिहारमध्ये मधुबनी. मुघल राजवटीमध्ये कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखलं जायचं? मुघल राजवटीमध्ये औरंगजेबाला जिंदा पीर म्हणून ओळखलं जायचं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांसाठी होत असते? 4 वर्षांसाठी. भारतावर कोणत्या मुसलमानांनी सर्वप्रथम स्वारी केली होती? मोहम्मद बिन कासिम. मोहम्मद बिन कासिम यांनी सर्वप्रथम काय केली होती? स्वारी केली होती भारतावर. कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागत असतो? तर शुक्र. शुक्र हा जो ग्रह आहे त्याला स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरायला सारखाच कालावधी लागत असतो. सुचिता कुलकर्णी हे प्रथम भारतीय मुख्यमंत्री महिला म्हणून निवडून आली होती. मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण म्हणून दिलं होतं. मुंबई बेट जे आहे इंग्लंडच्या राजाला दुसरा चार्ल्स याला राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या विवाहाच्या प्रसंगी पोर्तुगीजांनी त्यांना आंदण म्हणून दिलं होतं. 1757 ची प्लासीची जी लढाई आहे आणि 1760 ची बंदिवासची जी लढाई आहे 1764 ची बक्सारची लढाई आहे या तिन्ही लढाई इंग्रजांनी जिंकल्या होत्या. तिन्ही लढाईत त्याचा जो तेव्हाचा जो गव्हर्नर होता तो कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह आणि नंतर दुहेरी शासन व्यवस्था त्यांनी चालू केली होती. 1757 प्लासीची लढाई, 1760 बांदिवासची लढाई 1760 आणि 1764 बक्सारची लढाई. एक लक्षात ठेवायचं आहे त्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह हा काय होता? बंगालचा गव्हर्नर होता. कोण होता तेव्हा? बंगालचा गव्हर्नर. जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगामध्ये लिहिला होता 1942च्या दरम्यान मध्ये. भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात? म्हैसूरमध्ये. राष्ट्रीय कन्या दिवस 24 जानेवारी. जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे जर्मनीमध्ये. जगातली पहिली हायड्रोजन रेल्वे कुठे? जर्मनीमध्ये. देशातील पहिला डिफेन्स एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कुठे उभारणार आहे? नागपूरमध्ये. जे देशातील पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कुठे उभारणार आहे? नागपूरमध्ये. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? साबरमती. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? साबरमती. नॉटिकल मैल. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरते? समुद्रामध्ये. समुद्रातलं अंतर मोजण्यासाठी नॉटिकल मैलचा वापर केला जाते. भारतीय प्रमाण मेळ IST ग्रीनविच मीन टाईम ग्रीनविच मीन टाईम GMT यात किती अंतर आहे? 5.5 तास. -5.5 तास सॉरी प्लस 5.5 तास. ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी गायले होते? प्रदीप यांनी. त्याच्यानंतर कागदाचा शोध कोणी लावला? कोणत्या देशात लागला होता? कागदाचा शोध चीन या देशाने लावला. कोणत्या महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? नॅशनल हायवे 7. नॅशनल हायवे 7 भारतातला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे वारे म्हणून निर्देशित करतात? लू वारे. उष्ण स्थानिक वारे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील हे एक लक्षात ठेवायचं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून कोणाला? लू वाऱ्यांना ओळखलं जातं. हॅरी पॉटर मालिकेतील पुस्तक कोणी लिहिले होते? जे के रेलिंग यांनी हॅरी पॉटर. कलिंग प्रदेश म्हणून कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ओडिशा. ओडिशा राज्याचे ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश. त्याच्यानंतर आहे सम्राट अशोकांची मुलगी संघमित्रा हिने बोधी वृक्षाची फांदी श्रीलंका मध्ये अनुराधापूर येथे लावली. बोधी वृक्षांची फांदी कुठे लावली होती? अनुराधापूर. कोणी? संघमित्रा यांनी. अशोक सम्राटांची ती मुलगी होती श्रीलंकेमध्ये गेली होती. ऋग्वेद या काळामध्ये लोहयुग या काळात रचले गेले. लोहयुगात ऋग्वेद रचले गेले. पुराणांची एकूण संख्या किती आहे? 18 पुराण आहे. 18 पुराण. राजा कनिष्कची राजधानी पेशावर. अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता? राधागुप्त.
कालिबंगन व लोथल, कालिबंगन व लोथल या शहरांच्या सर्व बाजूंनी तटबंदी असल्याचे उत्खननात आढळून आले. लोथल आणि कालिबंगन येथे तटबंदी असल्याचे उत्खननात आढळून आले. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे झाला. 563 मध्ये कुठे झाला? लुंबिनीमध्ये. देवगिरीचे नाव दौलताबाद आहे. देवगिरीचे नाव काय? दौलताबाद. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश म्हणून दक्षिणच्या पठाराला ओळखलं जातं. हे एक लक्षात ठेवा. नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी एक लक्षात ठेवा. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला अन्नामलाई म्हणतात. त्यात पीठ संधी ऍक्ट साली 1784 मध्ये आला होता. खालीलपैकी कोण महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते? गोपाळ गणेश गोखले, गोपाळकृष्ण गोखले. सालारजंग म्युझियम कुठे आहे? हैदराबाद मध्ये. त्याच्यानंतर हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? गुलमर्ग. त्याच्यानंतर या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व संत गाडगेबाबा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाच महात्मा गांधींनी भूषवले होते आणि ते बेळगावचं एक लक्षात ठेवा 1924 मध्ये एक लक्षात ठेवा. ड्रीम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा त्याचे लेखक आहे. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993. मानवी हक्क आयोगाची स्थापना राष्ट्रीय 1993. भारतीय शास्त्रज्ञांनी पहिली तुकडी अटलांटिकावर केव्हा पोहोचली होती? 9 जानेवारी 1982 मध्ये. लिओनार्दो द विन्सी ग्रंथालय कुठे आहे किंवा संग्रहालय कुठे आहे? मिलान येथे लिओनार्दो द विन्सी हे संग्रहालय आहे. पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर? 1784 मध्ये. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता रुसो हा काय आहे? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता आहे. एक लक्षात ठेवा. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कधी सोडला होता? 19 एप्रिल 1975 मध्ये. 19 एप्रिल 19 पहिला उपग्रह होता आर्यभट्ट. 19 एप्रिल 1975 मध्ये अवकाशात सोडला. अहमदनगर जिल्ह्यातील सोंडी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? मुंबईमध्ये. संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे? गंगाखेडमध्ये. कोलेरू आणि पुलिकत आंध्र प्रदेश मधील राज्यामधले सरोवर आहेत. हे सरोवरे कुठे आहे? कोलेरू आणि पुलिकत आंध्र प्रदेश. बिहू हा सण कोणत्या राज्यात? आसाममध्ये बिहू हा सण मनवला जाते. 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. एक लक्षात ठेवायचं आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट वापरले जाते. कोबाल्ट कशासाठी? कर्करोगाच्या उपचारासाठी. सम्राट अकबरांची कबर कुठे आहे? सिकंदराबाद मध्ये. सिकंदरा येथे सम्राट अकबराची काय कबर आहे. कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले होते? संत तुकडोजी महाराज. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शीतपत्रिका? पिवळ्या रंगाची शीतपत्रिका दिली जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न. महाराष्ट्राचा पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता होता? सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर आहे भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये. मार्च 1952 लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? अति दक्षिणेकडील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर शिवाजी सागर जलाशय कुठे आहे? कोयना. त्याच्यानंतर मलेरियाग्रस्त व्यक्तींकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीस कडे मलेरियाचा प्रसार करण्याचा अॅनाफिलेस नावाची दासी ही महत्वाची भूमिका निभावत असते. मलेरिया रोग अॅनाफिलेस नावाची दासी मादी. त्यानंतर हत्ती रोग कशामुळे होतो? मेटोझोआमुळे हत्ती पाय रोग होतो. एक लक्षात ठेवा. मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? इरिस काय करतो? मानवी डोळ्यांचा हा एक भाग आहे, तो आत येणाऱ्या किरणांना काय करतं? नियंत्रित करतो, इरिस. ड्रासेरा वनस्पती ही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये मोडते? कीटकभक्षक. ड्रासेरा कीटकभक्षक. आण्विक चाचणीत निर्माण होणारा हा युरेनियम 92 हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो. म्हणजे काय म्हटलेलं आहे? आण्विक चाचणीत निर्माण होणारा युरेनियस 92 हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून
सर्वत्र पसरतो, हे एक लक्षात ठेवायचं. म्हणजे वनस्पतीच्या माध्यमातून सर्वत्र पसरतो युरेनियम 92. किरणोत्सारी हा घटक आहे. कोणास भारतीय कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक लाड मियो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक म्हटलं जातं. निष्काम कर्ममठची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे वचन कोणाचे होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे वचन कोणाचे होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या घटना दुरुस्तीने चे वर्णन मिनी घटना म्हणून कोणाला? 42वी घटना दुरुस्ती जी आहे तिला 42वी जी घटना दुरुस्ती आहे 1976 मध्ये झाली. एक लक्षात ठेवा. आणि महत्वाची अजून एक घटना दुरुस्ती आहे 1978ची 44वी घटना. ह्या दोन घटना दुरुस्त्या खूप महत्वाच्या, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसाल्ट खडक. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ, कापसाचा जिल्हा लक्षात ठेवायचं. लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? अंदमान निकोबार बेटे. लोकसंख्येची सर्वात कमी घनता कुठे आहे? कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? अंदमान निकोबार बेटे. पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला काय म्हणतो? प्रावरण. प्रावरण सर्वात मधल्या थराला असं म्हणत असतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी. तापी नदी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी. सातपुडा पर्वतरांगांतून तापी व नर्मदा नदी ही खोरी वेगळी वेगळी झालेली आहे. कोणामुळे? सातपुडा पर्वतामुळे तापी व नर्मदा हे वेगळ्या झालेल्या आहेत. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पृथ्वीला शुक्र हा ग्रह काय आहे? सर्वात जवळचा ग्रह आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि. स. खांडेकर. वि. स. खांडेकर हे काय? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. नरनाळा किल्ला अकोला. प्राणहिता वर्धा व वैनगंगा या नदींच्या एकत्र प्रवाहास म्हणून ओळखले जाते. प्राणहिता म्हणून कोणाला ओळखले जाते? वर्धा व वैनगंगा नदी. नंतर प्राणहिता कोणाला मिळते? गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीला. पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक होते? संतूर. शिवकुमार शर्मा संतूर. महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू झालेला पहिला जिल्हा सिंधुदुर्ग. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? कृष्ण पहिला यांनी काय केलं होतं? कैलास मंदिर बांधलं होतं. कृष्ण पहिला कैलास मंदिर वेरूळ येथे. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? जातक कथा ज्या आहेत त्या अजिंठा वेरूळ येथील चित्रलिपींमध्ये आढळत असते. चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता? चरक कनिष्क मध्ये. कोणाच्या दरबारात वैद्य होता? चरक कुठे? कनिष्कच्या ह्याच्यात. सिंधू नदीचा उगम कैलास मानसरोवर सिंधू नदीचा उगम. सिंधू नदी कुठे उगम पावते? कैलास मानसरोवरामध्ये. मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण दौलताबाद केलं. देवगिरीचे नामकरण तुगलकाने काय केलं? मोहम्मद बिन तुगलक दौलताबाद केलं होतं. दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला होता? अल्तमश यांनी काय केलं होतं? कुतुब मिनार बांधला दिल्लीतील. महाराष्ट्रात डिफरेन्स क्लासेस मिशनची स्थापना विरा शिंदे यांनी. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? मुरलीधर देवीदास आमटे. महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? मॅग्नीज सगळ्यात जास्त नागपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे सिंहावलोकन म्हणजे मागील काळातील धावता आढावा घेणे. त्यानंतर बघू महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसाल्ट. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे? दर्पण. कोणत्या वनस्पतीचा वापर जैविक इंधन म्हणून केला जातो? जाट्रोफा व करंज. जैविक इंधन म्हणून केलं जातं या वनस्पतींचा वापर. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. स्वयंचलित जी वाहनं असतात त्यातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. माठामधील पाणी गार होण्यामागे कोणते तत्व आहे? बाष्पीभवन हे माठामधील पाणी गार होण्यामागचं तत्व आहे. व्हॅक्सिनेशन नंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. गंधकासोबत रबर तापून कठीण बनवण्याच्या क्रियेस कोणती संज्ञा आहे? व्हल्कनायझेशन मध्ये काय होतंय? गंधकासोबत रबर तापवलं जातंय.
कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी शास्त्रीय पद्धत आहे. कार्बन डेटिंग काय करतं? वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकतात? येऊ शकत नाही, सॉरी, येऊ शकतात. अल्ट्राव्हायोलेट क्ष किरण. अल्ट्राव्हायोलेट क्ष किरण. नक्सलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? ते पश्चिम बंगाल. ऑपरेशन मुस्कान काय? हरवलेल्या बालकांचा शोध घेणे. त्रिस्तरीय पंचायत राजच्या संकल्पना बलवंतराय मेहता समिती. सेतू समुद्रम प्रकल्पामुळे पालची समुद्र धुनी मन्नारच्या आखाताला जोडले जाते. पालची सेतू समुद्रम या प्रकल्पामुळे पालची जी समुद्रधुनी आहे ती कोणाला जोडते? मन्नारच्या आखाताला. शरावती नदीवरील जोग आणि गिरसप्पा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यामध्ये. म्हणजे जोग किंवा त्यालाच काय म्हटलं जाते? गिरसप्पा धबधबा शरावती नदीवर आहे. शरावती नदीवर आहे आणि हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. तो कुठे येतो? कर्नाटकमध्ये. गिरसप्पा जोग शरावती नदी भारतातील सर्वात मोठा धबधबा कर्नाटक. ईशान्य मोसमी वारे वा अ, ईशान्य मोसमी वारे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये वाहतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहिणारे कोण होते? महात्मा फुले. मिठांच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात येते? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये शिरोडे गाव येतं. कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात माहुली येथे होतो. कृष्णा वेण्णाचा माहुली संगम. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य हरणासाठी राखीव आहे. हरणासाठी राखीव असणारे सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे. कोरकू जमातीचे लोक अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स पदवी दिली. तो जो प्रबंध होता त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडून आणलेल्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळाली. वेदोक्त प्रकरण म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळाली? वेदोक्त प्रकरण. हे एक लक्षात ठेवा. तेव्हापासून ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळाली. त्रिकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? इंद्रावती. उठा जागेवा ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका स्वामी विवेकानंद. जिना हाऊस ऐतिहासिक वस्तू मुंबईमध्ये आहे. लक्षात घ्या. 7 बेटांचे शहर मुंबई. 52 दरवाजांचे शहर औरंगाबाद. आग्रा हे शहर यमुना नदी काठावर बसलेले आहे. विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशाला कोणत्या दोन प्रशासकीय विभागांना म्हटलं जाते? नागपूर आणि अमरावती 11 जिल्हे. महाराष्ट्राचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. गावातील जन्ममृत्यूची नोंद कोण? विवाहाची नोंद ग्रामसेवक ठेवत असतात. प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके दर मिनिटास 72. प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके जे असतात दर मिनिटाला किती असतात? 72. तंबाखूमुळे कर्करोगास कारणीभूत कोण असतं? निकोटीन. त्याच्यानंतर आहे सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान 8 मिनिटे लागतात. दिन इलाही या ग्रंथाचे लेखक अकबर आहे. दिन-इ-इलाही. भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू झाली? लाल डलहौसीच्या काळात. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार रॉलेट कायद्यामुळे 1919. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सर ॲलन ह्यूम यांनी केली होती. सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 मध्ये अभिनव भारतची स्थापना केली होती. आशियातील सर्वात मोठे पंचतारांकित औद्योगिक वसाहत बुटिबोरी नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर कथक हा उत्तर प्रदेशमधील नृत्य प्रकार आहे. भारतातील सर्वाधिक कॉफी सर्वात जास्त कुठे आहे? कर्नाटक राज्यामध्ये. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध दामोदर खोरे. लक्षात ठेवायचं. झारखंड. कोणास आद्य क्रांतिकारक? लक्षात ठेवा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह आंदोलन केलं होतं. सत्याग्रह आंदोलन कोणी केलं होतं? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह कोणी केला होता? साने गुरुजींनी. द पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव माणिक ब्रह्मभट्ट. एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष. ते नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष. लोकसभेचे उपाध्यक्ष ते नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष. एक लक्षात ठेवा. वनस्पतींमधील जीवाचा शोध कोणी लावला? जे.सी. बोस. वनस्पतींना जीव असतो हे कोणी सांगितलं? बोस यांनी. जे.सी. बोस.
वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? नायट्रोजनची. एखादी व्यक्ती रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवस रक्तदान करू शकत नाही? 3 महिने. मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? मिथेन. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट असतं? 746 वॅट. 746 वॅटला एक अश्वशक्ती म्हणतो आपण. मातीची आम्लता कमी करण्यासाठी, मातीची जी आम्लता आहे कमी करण्यासाठी जिप्सम मिसळवलं जातं. जिप्सम मिसळवलं की मातीची आम्लता कमी होतं. प्रथिने कशापासून बनलेली असतात? अॅमिनो ऍसिड. प्रथिने अॅमिनो ऍसिड पासून बनलेली असतात. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे प्रमुख किंवा मुख्य प्रधान मोरो त्र्यंबक पिंगळे हे होते. कोणत्या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते? उगवत्या सूर्याचा देश जापान. होम रूल चळवळ अॅनी बेझंट. उचललेस तू मूठभर, साम्राज्याचा खचला पाया, अशी चळवळ असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? सविनय कायदेभंग. उचललेस तू मूठभर, साम्राज्याचा खचला पाया, सविनय कायदेभंग चळवळ महात्मा गांधींनी 1930 मध्ये. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली? लॉर्ड कर्झन. ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या राज्यातून जाते? आसाम मधून. कर्नाळा हे ठिकाण कशासाठी? पक्षी अभयारण्यासाठी. छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? 1884 मध्ये. शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1962. भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य होते आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश 1953 मध्ये. लक्षात ठेवा. कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास एंटोमॉलॉजी, त्याची सापेक्ष आर्द्रता, वातावरणातील हायग्रोमीटर. अभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो? सोडियम. सोडियम या समस्थानिकाचा वापर जे रक्तभिसरण संस्था आहे त्याच्यातील अडथळे शोधण्यासाठी केला जातो, सोडियमचा वापर. त्यानंतर बघू आपण मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. नायट्रस ऑक्साईड वायूस हसवणारा वायू म्हटलं जातं. हसवणारा वायू म्हणून कुणाला ओळखलं जातं? नायट्रस ऑक्साईड. अलीकडेच भारत सरकारने हत्ती प्राण्यास राष्ट्रीय वारसा म्हणून हत्तीला भारत सरकारने मान्यता दिलेली आहे. कार्बन ट्रेडिंग कार्बन ट्रेडिंग संकल्पना कोणत्या कराराने रूढ झाली आहे? क्योटो करार. क्योटो करारात कार्बन ट्रेडिंग साठी संकल्पना लक्षात ठेवायचं. चाइल्ड हेल्थ लाईन क्रमांक किती आहे? चाइल्ड हेल्थ लाईन क्रमांक 1098. लेह आणि सियाचीन खोरे पारडुंगला खिंडीने जोडलेले आहे. कोणत्या खिंडीने? पारडुंगला. लेह आणि सियाचीन खोरे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कुठे येते? औरंगाबाद. होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? देगलूर. अडाण धरण कोणत्या ठिकाणी आहे? वाशिम. सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? सोनाका द्राक्ष. कोणत्या वर्षीचा कायदा मोर्लेमिंटो? 1909 चा कायदा मोर्लेमिंटो म्हणून प्रसिद्ध आहे. कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ? गुरु रामसिंग यांनी कुका चळवळ. 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना. कायमधारा पद्धत कोणी आणली होती? लॉर्ड कॉर्नवालिस. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण. लक्षात ठेवायचं. कोणत्या समाज सुधारकाने संतती नियमनाचा प्रसार केला? संतती नियमनाचा प्रसार कोणत्या समाज सुधारकाने केला? रघुनाथ धोंडो केशव कर्वे. इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? अंतरिक्ष. त्यांच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? वातावरणातील परिणाम. वंदे मातरम गीत बंकिमचंद्र चॅटर्जीच्या आनंदमठ 1875च्या कादंबरीतलं. केसरीय हिंद ही पदवी प्रथम कोणाला देण्यात आली होती? पंडिता रमाबाई. कोणती स्त्री होती पहिली? पंडिता रमाबाई. दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? मुकुंदराज पाटील. 1750च्या कोणत्या कराराने पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले? सांगोला. 1750च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा? सांगोला करार. त्याच्यानंतर आहे 1927 ला कर्मवीर भाऊरावांच्या
मिश्र वसतिगृहाला कोणी भेट दिली होती 1927 मध्ये? महात्मा गांधी यांनी. त्यानंतर आहे मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेबल टेनिस. मनिका बत्रा टेबल टेनिस. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ट्रॅक अँड फील्ड. अविनाश साबळे ट्रॅक अँड फील्ड. संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून अरविंद बागची यांची नेमणूक केलेली आहे. क्रिकेटमध्ये एलबीडब्ल्यू हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? लेग बिफोर विकेट. लेग बिफोर विकेट. एलबीडब्ल्यू विकेट जी दिली जाते लेग बिफोर विकेट. पंडित हरिप्रसाद चौरसिया नुकताच गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला. ते बासरी वादक आहे. बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया बासरी वादक. गुरुकुल सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील नगरधाम नगरधन म्हणून सुद्धा ओळखलं जाते रामटेक शहराची राजे कोणते होते? कोणत्या राजाने? सूर्यवंशी राजाने स्थापना केली. भारतातील कोणत्या राजाने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? गोवा सर्वात लहान राज्य सुद्धा आहे. 1974 मध्ये पोखरण येथे अंमलात आलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला कोणतं सांकेतिक नाव दिलं? स्माइलिंग बुद्धा. म्हणजे अनबुद्ध हसला आणि बुद्ध हसला म्हणजे स्माइलिंग बुद्धा. महाराष्ट्राचे कोणते जिल्हे शेजारील तेलंगणा राज्यासोबत सामायिक करतात? नांदेड. पृथ्वी हे क्षेपणास्त्र एक टप्पा दुहेरी इंजन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते. एक टप्पा पृथ्वी. मुंबईमध्ये 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. ते त्याचे जे कोणी आयोजित केले होते? ॲलन हुम यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे आयोजित केले होते 1885. मंगळ ग्रहाला नैसर्गिक उपग्रह किती आहेत? 2. मंगळ ग्रहाला 2 नैसर्गिक उपग्रह आहेत. त्यानंतर आहे 1844 मध्ये राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान संमेलनाची लढाई लढली गेली. त्यानंतर आहे 101वी घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर जीएसटी संबंधित. नागपूर हे भारतातील पहिले शहर आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायती डिजिटल जोडल्या गेलेल्या आहेत. नागपूरमध्ये भारतातील पहिले शहर आहे सर्व ग्रामपंचायती डिजिटलने जोडल्या गेलेल्या आहेत. औरंगाबाद हा भारतातील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला 2 जागतिक वारसा स्मारके लाभलेली आहेत. 1885 साली मुंबईमध्ये आयोजित केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. डब्ल्यू.सी. बॅनर्जी म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी. शेरशहाच्या सत्तेदरम्यान महसुली खाती ही पारशी आणि हिंदवी भाषांमध्ये ठेवली जात होती. पारशी आणि हिंदी या भाषेमध्ये ठेवली जायची शेरशहाच्या सत्तेमध्ये. त्यानंतर आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला? अहमद शाह अब्दालींनी मराठ्यांचा पराभव केला पानिपतच्या तिसऱ्या लढाईत. भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था मुंबई येथे स्थापन केली गेली आहे. वडगावचा करार किंवा वडगावचा तह मराठा आणि इंग्रजांमध्ये पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये वडगावचा तह झाला होता. त्यानंतर आहे अहमदनगर हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा. अहमदनगर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा. शेरशाह सुरीने पालन केली जात असलेली अल्लाउद्दीन खिल्जीच्या लष्करी क्रांतीमधील स्वीकारलेली दाग ही सैनिकांची घोड्यांचे श्रेणीकरण करण्याची पद्धत होती. दाग हे एक लक्षात ठेवा. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन खूप महत्वाचा आहे निवडणूक असल्यामुळे. सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य वसले. माळढोक पक्षी अहमदनगर. रक्तातील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करते? लाल रक्तपेशी. लघुग्रहच्या मंगळ आणि गुरु परिभ्रमण कक्षादरम्यान आढळतात. लघुग्रह मंगळ आणि गुरु च्या परिभ्रमण कक्षांदरम्यान आढळतात. कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही? अमेनिया. त्याच्यानंतर सूर्यामधील ऊर्जेचा उगम हायड्रोजनचे हेलियम मध्ये रूपांतरण होय. म्हणजे सूर्यामधील ऊर्जेचा उगम कशामुळे होतो? हायड्रोजनचे हेलियम मध्ये रूपांतरणामुळे. 1954 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी टेक्सटाईल मिल कोणी सुरू केली होती? कावतजी नानाभाई 1954 साली मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली होती. टेक्सटाईल मिल कावतजी नानाभाई. त्याच्यानंतर भारतातील फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन पहिले राज्य.
त्याच्यानंतर भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेटन चाचणी लूप सुविधा बंगळुरू येथे सुरू करण्यात आली. त्यानंतर कावजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये 7 जुलै 1854 मध्ये पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये काय केली सुरू केली. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी नगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ प्रसिद्ध प्राण्यांचे अभयारण्य आहे? काळे काळवीट. भारतातील काळे काळवीट जे आहे, काळे काळवीट त्याच्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे काय आहे अभयारण्य प्रसिद्ध आहे. सीएनजी हा उच्च दाबाखालील साठवलेला नैसर्गिक वायू असतो. उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू सीएनजी. नर्मदा ओसंग नदी ही नर्मदा नदीची काय उपनदी आहे. ओसंग नदी ही काय आहे नर्मदाची उपनदी. न्यूरॉन याच्या पेशी असतात. न्यूरॉन चेतापेशी असतात. न्यूरॉन काय असतात चेतापेशी असतात. न्यूरॉन चेतापेशी असतात. कोणता मुस्लिम सण हज कोणता मुस्लिम सण हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो? म्हणजे हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो ईद उल जुहा. त्यानंतर आहे कोणत्या मराठा साम्राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत या विरसपूर्ण महाकाव्याची रचना केली? छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे यांच्या दरबारातील कवीने शिवभारत विरसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती. तत्कालीन बॉम्बे राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? 1960. 1 मे 1960. भूकंप मापनाची तीव्रता सेस्मोग्राफ मध्ये मोजली जाते. भारत आणि सिंगापूर दरम्यान बोल्ट कुरुक्षेत्र हा लष्करी अभ्यास केला जातो. भारत सिंगापूर दरम्यान बोल्ट कुरुक्षेत्र. कोणत्या वर्षी एलिफंटा गुहांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून संबोधलं? 1987 मध्ये. उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत बारमाही नद्या यांमुळे प्रचलित असण्याचे कारण काय आहे? बारमाही नद्या. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? केरळमध्ये. सायलेंट व्हॅली केरळमध्ये. रावणछाया बाहुल्यांचा खेळ आहे. रावणछाया हा काय आहे? रावणछाया भारतातील ओडिशा राज्यातला बाहुल्यांचा खेळ आहे. रावणछाया लक्षात ठेवायचं आहे ओडिशा. समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशांमधील वने महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यांलगत आढळतात. म्हणजे दलदलीय समुद्र तटीय जी वने आहे ते किनारपट्टी म्हणजे कुठली? ठाणे आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्ट्यांजवळ आढळतात. महाराष्ट्रातील पितळखोरे लेणे कुठे आहे? औरंगाबाद. लक्षात ठेवा. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणी केला होता? मालाबार. 1921 मध्ये कुठे झाला होता? मालाबार येथे. ती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. पश्चिम भागातील सर्वात प्राचीन रांग कोणती आहे? अरवली पर्वतरांग. त्याच्यानंतर आहे नायलॉनचे कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वाळतात कारण त्यामध्ये पाणी शोषणाचे प्रमाण कमी असते. त्यानंतर आहे पाणी शोषणाचे प्रमाण कमी असते. लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्राच्या केरळ किनारपट्टीजवळ वसलेलं आहे. त्यानंतर आहे सूर्यसेन महाराजाची राजधानी कोणती होती? मथुरा. महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे आहे. महाराष्ट्रात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये. त्याच्यानंतर नवीन निर्मित दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोनचे मुख्यालय विशाखापट्टणम मध्ये. महाराष्ट्रातील कोणत्या नृत्य प्रकार कृष्णदेवाचा खेळ प्रकरण ठरतो? कला. कृष्णदेवाचा खेळकरपणा दर्शवतो कला. त्यानंतर महाराष्ट्राच्या हिंदूंद्वारे कोणते दोन पारंपरिक देवतांची प्राथमिक पूजा केली जाते? ग्रामदेवताची लक्षात ठेवा. भारतीय संविधानाच्या द्वारे स्वीकार कधी केला? कोणाच्या द्वारे स्वीकार केला? संविधान सभेद्वारे. भारतीय संविधानाचा स्वीकार संविधान सभेने. पूर्वीच्या सालार जंगच्या खात्म्या नवाब कुटुंबाच्या नावावर असलेले सालार जंग स्मारक कुठे आहे? हैदराबाद. सालार जंग. पॅराशूट साठी नायलॉनचा वापर केला जातो कारण ते हलके आणि मजबूत असते. अलिबाग समुद्र किनारा हा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड. अलिबाग रायगड. मराठी भाषा दिन कोणाची जयंती म्हणून साजरी केली जाते? कुसुमाग्रज. 27 फेब्रुवारी लक्षात ठेवा. वर्षामध्ये कधीच्या? 1916 मध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. लखनौ करार कधी आहे? लक्षात ठेवा. काँग्रेस आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांनी
लखनौ करार 1916 ला. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील दक्षिण कोकण किनारपट्टीची मुदा जांभी. दक्षिण कोकण किनारपट्टीची मुदा जी आहे जांभी आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला आयटी हब समजले जाते? पुणे. पुण्याला आयटी हब. पेरियार व्याघ्र अभयारण्य. पेरियार व्याघ्र अभयारण्य केरळमध्ये. कोणत्या कुठे आहे? केरळमध्ये. बॉम्बे रेडिओ क्लबची पहिले रेडिओ कार्यक्रम कधी झाले? 1923 मध्ये. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? 1674 मध्ये. भारतातील कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवलं होतं? औरंगाबादने आग्रा येथे लाल महलमध्ये, लाल किल्ल्यात. त्याच्यानंतर आहे मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा पानगंगा. पानगंगा महोत्सव राम या देवाला समर्पित आहे किंवा श्रद्धांजली म्हणून देवाला संगीतमय श्रद्धांजली दिली जाते मुंबईमध्ये. भारतात कोणत्या राज्यामध्ये ऑरेंज व्याघ्र अभयारण्य आहे? आसाम. ऑरेंज व्याघ्र अभयारण्य आसाम. वाहनांमध्ये वापरला जाणाऱ्या मागचे दृश्य दाखवणारा आरसा बहिर्वक्र. मागचे दृश्य दाखवणारा आरसा बहिर्वक्र आरसा असतो वाहनांमध्ये. महाराष्ट्रात प्रशासकीय न्यायासन कधी स्थापन झाले? 8 जुलै 1991. प्रशासकीय न्यायासन 1991. 1992 मध्ये भारतरत्न कुणाला भेटला? जे आर डी टाटा. जे.आर.डी. टाटा. सूरजगड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली. सूरजगड डोंगर कुठे आहे? गडचिरोलीमध्ये एटापल्ली. कोणता समुद्र किनारा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे? हरनाई आणि मुरुड. हरनाई आणि मुरुड रत्नागिरीमध्ये. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष. मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षाचा. कोणत्या वर्षामध्ये प्रदेशातील ब्रिटिश सत्तेला चालना जनरल वेलेस्लीद्वारे अहमदनगर किल्ला हस्तगत केला? 1803 मध्ये. त्याच्यानंतर आहे 1818 ते 1827 पर्यंत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने बॉम्बे प्रांतावर काय केली? सत्ता स्थापन केली होती. महाराष्ट्रामधील पश्चिम घाटाचे सर्वोच्च शिखर. पश्चिम घाटातले कळसुबाई. पश्चिम घाटाचे महाराष्ट्रामधील म्हटले महाराष्ट्रातील मतदारांची नोंदणी करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. संविधानिक जबाबदारी आहे निवडणूक आयोगाची. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र प्रकाशित केले होते? केसरी. केसरी हे काय केले होते? लोकमान्य टिळकांनी प्रकाशित केले होते मराठीमध्ये. 1615 मध्ये मुघलांनी हस्तगत केलेल्या महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे नाव गुलशनाबाद आहे? नाशिक. नाशिकचं गुलशनाबाद कोणी केलं होतं? मुघलांनी. कधी केलं होतं? 1615 मध्ये. पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये 1851 मध्ये झाली होती. महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश कोणता होता? सातवाहनगरांनी. जवळपास 350-400 वर्ष. त्याच्यानंतर भारत पाकिस्तान रेड क्लिप लाईन किंवा रेषा या दोन या रेड क्लिपमुळे काय झालेलं आहे? भारत आणि पाकिस्तान वेगळे झालेले आहे. 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने चार्ल्स दुसरा राजाकडून बॉम्बे भाडेपट्टीवर घेतले होते. कोणत्या? चार्ल्स दुसऱ्याकडून ईस्ट इंडिया कंपनीने चार्ल्स दुसरा या राजाकडून बॉम्बे भाडेपट्टीवर घेतले होते. त्यामध्ये लोह शरीरामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो. रक्तक्षय लोहाच्या कमतरतेमुळे होतो. टिपूचा अंतिम पराभव टिपू सुलतानचा अंतिम पराभव लॉर्ड वेलस्ली यांच्या हस्ते झाला होता. लॉर्ड वेलस्ली टिपूचा पराभव. 1960 वर्षामध्ये राज्य निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? 26. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता? 1543 मध्ये. 1543 मध्ये मुंबईवर कब्जा केला होता पोर्तुगीजांनी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो भाग 5 इथे संपलेला आहे. त्यानंतर अजून नवीन काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे या सिरीजचे. तुम्ही जर माझ्या या चॅनलला नवीन असाल लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मला अशीच नवनवीन व्हिडिओ या आपल्या मुरारी करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला बघता येणार आहे. तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं करून ठेवा. धन्यवाद.